हॅलो, हाय, नमस्कार. मी निलिमा. माझ्या सुख कळले मला मध्ये चॅनलमध्ये स्वागत असो. तर आज मेघा बनवणार आहे घी पुडी डोसा. तर आपण तिला विचारूया की तिने त्या पुडीमध्ये काय काय घातलं. मेघा, पुडीमध्ये कढीपत्ता, लाल मिरची, ड्राय कोकोनट, सुकं खोबरं. ओके. अँड हिंग, जीरा, धणे, चना दाल, उड़द दाल अँड हे असं घातलंय तिने हे, आणि हे असं दिसतं पुडी आणि सॉल्ट. आम्ही ह्या पुडीचा रेसिपी आम्ही सेकंड व्हिडिओमध्ये घालू आणि तुम्हाला दाखवू की या पुडीमध्ये काय काय घातलं आहे. एकदम टेस्टी असते ही. डोसाबरोबर तुम्ही खाऊ शकता. नाऊ यू मेक डोसा, घी पुडी डोसा. असं आधी पाणी टाकायचं, साऊथ इंडियन स्टाईल. आधी पाणी टाकायचं मस्तपैकी. आणि तिने हे केलं आहे, तिने डोशाच्या बॅटरमध्ये थोडीशी साखर टाकली आहे. तर ती म्हणाली की तिची मम्मी सांगायची की साखर टाकली की डोसा छान लाल होतो. तर तिने, म्हणून आपल्याला माहीत नसेल खूप जणांना, तर तिने आज ते एक सांगितलं की साखर टाकली की थोडा डोसा लालसर होतो आणि छान क्रिस्पी होतो. घी पुडी डोसामध्ये घी येणारच, तर आता ती घी टाकते सगळं. आणि पुडीची रेसिपी आम्ही नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवू. काय करायचं? इट्स रोस्टेड नाव आय पुट पुडी. तर तो छान खमंग झालाय. आता त्याच्यावर ही पुडी टाकायची, आपण बनवलेली पुडी. मेघा, ह्याच्यावर आपण चटणी पण खाऊ शकतो ना? कोकोनट चटणी. ह्याच्याबरोबर आपण नेहमीची ग्रीन चटणी पण खाऊ शकतो. नाही खाल्ली तरी हे खूप टेस्टी लागतं. बघा, मस्त क्रिस्पी डोसा झालाय. येस, मस्त बघा, कुरकुरीत आणि मस्त झालाय डोसा. तर याच्याबरोबर ग्रीन चटणी पण बनवली आम्ही. ग्रीन चटणी म्हणजे आपण नेहमी बनवतो तशी, खोबरं, मिरची, आणि असा खमंग डोसा झालाय. आणि आता तो डोसा खायचा. बघा किती क्रिस्पी झालाय, बघा किती क्रिस्पी झालाय. ओके, बाय.